एखादी व्यक्ती जगविख्यात होते, या जगामध्ये प्रसिद्ध होते, सगळ्यांना माहिती होते. ती अगदी त्या शिखरावर जाऊन पोचते, कारण त्याची एक कृती, एक कलाकृती या जमान्याला माहिती होते. एखाद्या कवीची एक कलाकृती, एक कविता जगविख्यात होते आणि तो कवी म्हणून उदयाला येतो. एखादा चित्रकार एखाद्या चित्रामुळं त्या ठिकाणी उदयाला येतो, प्रसिद्ध पावतो. एखादा मूर्तिकार त्याच्या हातून तयार झालेली मूर्ती जगप्रसिद्ध होते आणि तो मूर्तिकार सुद्धा प्रसिद्ध होतो. म्हणून माणसामध्ये काहीतरी दडलेलं असतं. आपल्यामध्ये काय दडलंय ते बाहेर फेकण्याची कला म्हणजे खरं जीवन, खरा संघर्ष, खरं सौंदर्य. पण ते बाहेर फेकल्यानंतर त्यामुळं जर आपण प्रसिद्ध होत असू, त्यामुळं जर आपल्याला उच्च कोटीचा आनंद मिळत असेल, त्यामुळं जर आपण एका वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचत असू, तर ती खरी जीवन जगण्याची सक्षम कला असते. ते खरं चैतन्यमय जीवन असतं. दुसरं तिसरं काहीच नाही. आपल्यामध्ये काय दडलं हे शोधण्याची कला म्हणजे जीवन. इतरांसारखं जगण्याला जीवन म्हणता येणार नाही आणि त्यामुळं आपल्या पदरामध्ये दुःखच पडतं. नमस्कार.